उशीर झाला जर साईबाला छातीची धडधडा दारामध्ये वाट पाऊल माझी एखाद्या बाईचा नवरा 7 वाजता येत असं नाही, एखाद्या दिवशी जर 8 वाजले तर ती 7:30 वाजायच्या आधीच खाऊन पिऊन ओके. आणि नवरा आला की त्याला म्हणते अहो बंटीचे पप्पा आजकालच्या बायका हो नाही म्हणत. आणि काही आता हे प्रेम प्रकरणातलं लय अवघड आहे. आता आमच्या इकडच्या म्हणतात बाबा अहो, पण इकडचं तसं नाही. अरे अरे माझ्या बाबू असं करू नको ना सोना. बाबूला नवराचे नवरा नवरा. पण रमाई कशा होत्या? काय उशीर झाला तर साईबाला, उशीर झाला तर साईबाला, तारामध्ये वाट पाऊल माझी रमाईनं जर एकदा कुंकू लावलं ना तर 22 दिवस मोडत नव्हतं. 22 आता बाहेर कसं मोडतोय मग. लावतच नाही ना. टिकली पोरायचं काम नाही. नवरे करांडून मशीन मधून बाहेर येतात. या वाले दारामध्ये वाट जर तुम्हाला खोटं वाटत असेल मामा, नाही आता करांडून येऊ द्या बाबा. कोणाचे त्रिकोणी, कोणाचे चौकोनी, कोणाचा लांबा आणि जगात म्हणले 2च कलर यायचे. किती बी कलर, धवळा, काळा, पिवळा, गुलाबी, फलाना दिसताना सेंद्री. आणि म्हणून कवी म्हणतोय दारामध्ये वाट पाऊल माझी माय लढाई, दारामध्ये वाट पाऊल माझी माय लढाई, दारामध्ये वाट पाऊल माझी माय लढाई. कारण कारण का दारामध्ये वाट पाहून माझी माय रडायची. पण माझी आई रमाबाई काय म्हणायची? रमाई देवाला हात जोडी दे जाऊन, कशासाठी? अहो कोणतीच बाई अशी नाही की मरायसाठी देवाला म्हणेन की नवऱ्याच्या आधी मला मरू दे. मर गेले तो आधी पहिले गावाच आहे काका. ती म्हणती करतो तिकडे काळ बापा आला असतं ही संध्याकाळी नाही तर नको येऊ, पण रोज पैसे घरी पाठव. अरे पेटीएम गुगल पे कर, फोन पे पण कर बाबा, काहीतरी कर, नाही तर मग आवड होते. पुन्हा त्याच्यावरच केस टाकाय तयार, पुन्हा नाही पैसे दिली गुजारा बत्ता. म्हणून कवी काय म्हणताय, रमाबाई काय म्हणते? नवीन फॅशन रमाई देवाला हात जोडी दे जाऊन, रमाई देवाला हात जोडी दे जाऊन, रमाई देवाला हात जोडी दे जाऊन. पण रमाईची काय इच्छा होती? काय होत? रमाई काय म्हणत होती? सण्याच्या आधी रमाला गारेदा घेऊन,
एका हातात जर सोन्याचं गठुडं असलं आणि एका बाजूला जर नवरा असला आणि तिला म्हणलं ना तुला सोनं पाहिजे का नवरा, ती म्हणजे आता लोक लय कटाळा आला याचा चाळ होऊ दे, पण ते गठुडं इकडे फेक. घे सोनं. हे वातावरण आहे. पण रमाबाईचं पतीवरती प्रेम किती आतोनात होतं. मग रमाबाई काय म्हणतात? काय म्हणते? रमाई देवाला हात जोडीते जाऊ. कारण सिटीतल्या खेड्यातल्या महिलातला लय मोठा फरक आहे मामा. हातभाराचा किती मजा पोहोच असतात तिकडे कशा राहतात नसतंय, तुम्हाला कसं ते तर असतं? कळत नाही. हा. फरक कसा आहे माहितीये का? सांगा बाबा. खेड्यातल्या बाईचं प्रेम नवऱ्यावर बाजाराच्या दिवशी, हा 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 क्या बात भेटते तिला मारणार. आहे. रविवार बाजार. आणि सिटीतल्या बाईचं प्रेम नवऱ्यावर पगार. अरे बाबा क्या बात आहे. आहे का नाही? बरोबर बरोबर एकदम बरोबर. हाय, ज्या ज्या सिटीत राहिले असतात त्याला मस्त वाटत असतं. हा, काकूले माहिती आहे, काकूले माहिती आहे. आणि म्हणून रमाई देवाला हात जोडीते जाऊ. सगळ्याला वाटतंय की माझं गाणं बंदच होऊ नये. बरोबर बरोबर मंदिर बरोबर. एवढं पण चांगलं. कसं आहे, माझं काम असं आहे, एका गोळीत जर तुम्हाला गुन्हा आणला तर माझा दवाखाना बंद पडेल. अरे रे रे. दादर कोणाला खा तुम्ही आता या कोणताही डॉक्टर काय म्हणतो एवढ्या गोळ्या खाण नाही जमलं तर पुन्हा आपल्याकडे या. अरे रे रे. आणि म्हणून रमाई देवाला हात जोडीते जाऊ. मगाशी दीदी म्हणाली की दादा तुम्ही बऱ्याच वेळपासून नव्हते आणि फार दीदीने फार छानसं या ठिकाणी नियोजन आयोजन केलं होतं. साऊंड या ठिकाणी गुण आली आणि म्हणून बांधवानं खरोखर रमाईचं वर्णन करताना कवी काय म्हणतोय? रमाई देवाला हात जोडीते जाऊ. धन्याच्या वीर मला दारेदा घेऊन. धन्याच्या आधी मला दारेदा घेऊन रमाई म्हणत होते. आताचं वातावरण कसं आहे माहितीये का? कसं आहे बाबा. जर पाहायला गेलं ना तर ते काय म्हणतात माहितीये का? हा. पुढे सांगा. नुसतं वातावरण पाहायचं काम आहे. मग ती काय म्हणते? काय म्हणते? लग्नाचा चुकला करा. अहो लग्नाचा चुकला करा. मेहुण्याच्या सोबत फरा. लय वेगळं वातावरण आहे तुम्हाला. लई वेगळं बाबा, लई वेगळं बाबा. लईच वेगळं आहे बाबा. रमाई देवाला हात जोडीते जाऊ. धन्याच्या वीर मला दारेदा घेऊन. उशीर झाला परतायला. उशीर झाला परतायला. दारामध्ये वाट पाहून माझी बाय रडायची.